नमस्कार. सध्या एक शब्द वारंवार आपण वर्तमानपत्रातूनही वाचतो आहोत, सोशल मीडियामध्येही पाहतो आहोत. तो शब्द आहे SIR. अनेकांना असं वाटलं की SRA आहे, म्हणजे झोपडपट्टी पुनर्निर्माण, ज्याला आपण SRA म्हणतो, स्लम रिहॅबिलिटेशन. तर ते आहे की काय? तर हे निवडणूक यादी शुद्धीकरण आहे. या निवडणूक यादी शुद्धीकरणामध्ये आजच्या मितीला एकही जण मतदार नाही महाराष्ट्रातला, आणि नव्याने मतदार यादी तयार होणार. दर 20 वर्षांनी हे करावं लागतं. याचं कारण मतदार यादीमध्ये काही दुबार नावं निर्माण होतात, काही मयत झाले पण तरी नावं राहतात, पत्ते बदलले. तर ती एक अतिशय नावांमधले मिस्टेक असतात. ते अतिशय शुद्ध यादी करणं, त्याला म्हणतात SIR. मराठीमध्ये त्याला म्हणतात विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम. 1 जुलैला सुरू झाली, 30 जुलैला संपणार. जो कोणी मतदार यादीमध्ये आपलं नाव असलं पाहिजे असं म्हणतो आहे, त्याला 2 फॉर्म भरायला लागणार. एक स्वतःकडे राहील, एक निवडणूक अधिकारी जाईल. 30 जुलैनंतर कच्ची यादी तयार होईल. कच्ची यादीमध्ये नाव नसेल तर अपील दाखल करायला लागणार. म्हणजे हात जोडून विनंती आहे सगळ्यांना की मागे लागून आपण आपले 2 फॉर्म भरायला पाहिजे. ते भरण्यासाठी प्रत्येक बूथला, म्हणजे 1000 संख्येच्या मतदारांना, म्हणजे 250 घरांना एक सरकारी अधिकारी नेमला आहे. दॅट इज कॉल्ड BLO, बूथ लेवल अधिकारी. त्याने तुमच्या घरी येऊन फॉर्म भरायचा आहे, पण त्याने 3च वेळा यायचं. 3 वेळा जाऊनही तुम्ही फॉर्म भरला नाही, तुम्ही त्याला सापडला नाही, तर तुमचं नाव मतदार यादीमध्ये नसणं, याला तो दोषी नाही. या फॉर्मला एन्युमरेशन फॉर्म, गणनापत्र म्हणतात. ते भरून आपण लोकशाही मजबूत करूया. कारण लोकशाहीमध्ये लोकांना आपला राजा ठरवण्याचा अधिकार हा मतदानातून मिळतो. तुम्ही मतदारच नाही राहिला तर अधिकार कसा बजावणार? त्वरा करा. 30 जुलैच्या आधी आपले हे फॉर्म भरा. जय हिंद, जय महाराष्ट्र.